आता पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। संभाजीनगरमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विमानतळावरच्या छताचा काही भाग उडून गेला। दरम्यान शहरातल्या काही भागांमध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता। हवामानातल्या अचानक झालेल्या बदलांमुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। नरिमन पॉइंट इथं कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे महिलेचा जीव वाचलाय। महिलेनं नैराश्यातून जीव देण्यासाठी समुद्रात उडी मारल्याचं पाहताच पोलीस शिपाई जयेश माळी यांनी समुद्रात धाव घेतली। महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार घेऊन तिला आता घरी सोडण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेच्या सचिवांच्या दालनाबाहेर नावाची कागदी पाटी लावण्यात आली। शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी स्पष्ट आणि अधिकृत माहिती दर्शवणारे नामफलक असणं अपेक्षित आहे, मात्र महानगरपालिकेमध्ये कागदावर नाव लिहिण्यात आले। दहिसर ट्रान्सपोर्ट हबसाठी आयआयटी मुंबईला 55 लाखांचं काम मिळालं। दहिसरमध्ये प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती करण्यात आली। या कामासाठी कोणतीही स्वतंत्र निविदा न काढण्याचा प्रस्ताव देण्यात आला। आयआयटी मुंबई ही अनुभवी आणि राष्ट्रीय दर्जाची संस्था असल्याचा पालिकेचा दावा आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये महिलेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला। कर्ज वसुलीच्या नावाखाली महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। पीडित मराठी महिलेने मनसेकडे मदत मागितली। नागपूरमध्ये जुन्या बादातून घरासमोर उभी असलेली कार पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली। निखिलेश राजूरकर यांच्या मालकीची कार जाळण्यात आल्यानं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं। आरोपी महिला आणि फिर्यादी हे नातेवाईक असून जुन्या देवाणघेवाणीच्या वादातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर आली। नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र मिळणार आहे। 10 जून 2026 पासून विभाग कार्यालयामधून क्यूआर कोडयुक्त ओळखपत्रांचं वितरण केलं जाणार आहे। एसटी महामंडळाला 78 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं मुंबईच्या परळ आणि मुंबई सेंट्रल एसटी आगारात वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं विक्रोळीमध्ये आंदोलन करत रास्ता रोको केला। यावेळी सरकारचा जाहीर निषेध करत मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंदी पत्रकारितेच्या गौरवशाली 200 वर्षांच्या प्रवासानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघातर्फे हिंदी सेवा सन्मान समारंभ 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातले ज्येष्ठ पत्रकार संपादकांचा सन्मान करण्यात आला।